नमस्कार. आर.एस. महाराष्ट्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यावरती कोण सत्ता स्थापन करेल ह्याच्या चर्चा रंगू लागल्या. तसंच आज दिवसभर एका महानगरपालिकेची विशेष चर्चा होती, ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. कारण होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 5 नगरसेवक आणि जे उद्धव ठाकरे यांचे 11 पैकी 4 नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देतील. त्यातले 2 नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मध्ये सामील झाल्यामुळे टोटल 7 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला. डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोयीचा करू दिला. तर आपण पाहणार आहोत की त्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते काय म्हणाले आणि त्याच्यानंतर पाहणार आहोत की काय होत आता सध्या सोशल मीडियावरती आणि टोटल मीडियामध्ये काय चाललंय वातावरण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की राज ठाकरे यांनी युतीबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार दिले होते. त्यानुसार राजू पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. चंद्रपुरात उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे स्थानिक पातळीवर जे सोयीस्कर असतं त्यानुसार असे निर्णय सगळीकडेच घेतले जातात असतात. हे संदीप देशपांडे यांनी म्हटलं. त्यानंतर मनसेचे कल्याण डोंबिवलीचे माजी आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे की कल्याण डोंबिवलीतील आमचे 5 नगरसेवक वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले आहेत. महानगरपालिका कर्जात आहे, त्यामुळे आमचे नगरसेवकांना प्रभागात विकास करण्यासाठी निधी मिळाला नसता. नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार सत्तेला चिकटलो तरच नगरविकास खात्याकडून काहीतरी निधी मिळेल. ज्या लोकांनी मनसेला मोठ्या अपेक्षांनी मतदान केलं आहे, त्यांची कामं होण्यासाठी आम्ही शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर हे होतं मनसे नेत्यांचं म्हणणं. पण ज्याच प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदेंना पाठिंबा दिला, त्यानंतर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. त्यामध्ये काही प्रमुख मीडिया म्हणायला लागले, की ठाकरेंच्या म्हणजे ठाकरे बंधूंना केलेल्या 1,00,000 मतदारांचा हा कुठेतरी अवमान आहे. ही कुठेतरी त्यांच्याशी गद्दारी आहे. अशा काही प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या. परंतु हे जर पाहिलं आपण, तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांचे एबी फॉर्म असलेले ऑफिशियल म्हणजे अ, अधिकृत उमेदवार हे कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरुद्ध होते. त्यामुळे त्यांची युती जरी झालेली असली तरी त्यांच्या विरोधात त्यांची लढाई ही त्या स्थानिक पातळीवरती ही होतीच. त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला असं म्हणता येणार नाही की त्यांची ऑफिशियली महानगरपालिका निवडणुका त्यांनी एकत्र लढवल्या. दुसरा प्रश्न हा आहे की लोकं म्हणतायत की गद्दारी केली. परंतु ज्यावेळेला स्थानिक पातळीवरती राजकारण होत असतं, तर तिथल्या सोयीनुसार बरोबर प्रत्येक नगरसेवक जो निवडून आलेला असतो, त्याला त्याच्या प्रभागामध्ये काम करावयाचं असतं आणि त्या कामाचा निधी हा शेवटी तिथला सत्ताधारी पक्ष असतो, तो देत असतो. तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला रेफरन्स मिळाला असेल तर गेल्या मुंबई महानगरपालिकेचाही रेफरन्स तुम्हाला मिळू शकतो. तर महानगरपालिकांमध्ये ज्यांची सत्ता असते, त्या सत्ताधारी नगरसेवकांना निधी हा तुलनेने जास्त मिळाला जातो आणि त्यांची कामं होणं सोयीस्कर होतं. या म्हणण्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना पाठिंबा दिला. पण सोशल मीडियावरती आणि मीडिया ट्रायल काय करायला लागलं, तर राज ठाकरेंनी भूमिका बदलली, मनसेने गद्दारी केली. परंतु आणि सोशल मीडियावरती उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे काही अधिकारी काही काही पदाधिकारी हे सोशल मीडियावरती कमेंट्स वगैरे करू लागले, की ठाकरे बंधूंनी म्हणजे राज ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला. असं वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न हा ठाकरेंच्या नेत्यांनी केला. परंतु ज्यावेळेला सोयीच्या राजकारणाचा आपण विचार केला, तर 2019ला सगळाच म्हणजे ही तर एकदम छोटीशी महानगरपालिका आहे आणि त्याच्यामध्ये अवघे 7 नगरसेवक असलेले पक्षाने एका पक्षाला पाठिंबा दिला सत्ता स्थापन करण्यासाठी. पण आपण जर विचार केला तर एवढा एका पक्षाला म्हणजे एका युतीला बहुमत मिळून सुद्धा त्यांनी एकत्र निवडणूक लढवून पुढे 2019 मध्ये ज्यावेळेला विरोधी पक्षांच्या म्हणजे मतलब विरोधी विचारसरणीच्या पक्षांबरोबर एकत्र येऊन राज्यामध्ये सत्ता स्थापन करतो आणि त्याच्यामध्ये प्रमुख नेत्याचं मतलब प्रमुख राज्याचं प्रमुख पदाचं मतलब मुख्यमंत्रीपद साधलं जातं. त्यावरती त्यावेळी टीका कशी करणार आपण? त्यावरती आपल्याला भाष्य करायलाच पाहिजे ना. यावरतीच मला हे म्हणायचं आहे, की जर तुम्ही आता राज ठाकरेंवरती टीका करत असाल, की त्यांनी सत्तेसाठी भूमिका बदलली, त्यांनी सत्तेसाठी राज ठाकरेंनी शब्द फिरवला, काही असेल अशा प्रकारच्या राज ठाकरेंनी मतदारांशी गद्दारी केली, अशा प्रकारच्या गोष्टी लोकं जर बोलून दाखवत असेल, तर मला त्या लोकांना सांगायचं आहे, की ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी म्हणा, की आता तुम्ही नजदीकची जवळची गोष्ट बघितली, तर चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा गट आणि भाजप कुठेतरी सत्ता स्थापन करू शकतो, अशी चर्चा होती आणि त्यांच्यामध्ये चर्चाही झाली. परंतु सोशल मीडियावरती च्या मतांनुसार त्या थोड्या ती युती थांबवण्यात आली किंवा भारतीय जनता पक्षाने इतर विभिन्न म्हणजे विरोधी पक्षांबरोबर ज्या
युत्या केल्या, कुठल्या अक्षरशः एका पक्षाच्या पूर्ण 12-12 नगरसेवकांना आपल्या पक्षांमध्ये स्थापन केलं. त्यावेळेला हा मीडिया कुठे असतो? त्याच्यावरती टीका-टिप्पणी करत नाही, त्याच्यावरती भूमिका मांडत नाही. परंतु एखादा पक्ष जो आपली राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बरोबर ज्यावेळेला आपण एखाद्या सत्ताधारी सत्तेत जातो, त्यावेळेला कुठेतरी आपल्या पक्षांची कामं होतात. आपल्या पक्षांचं नाव हे सातत्याने येत राहतं आणि पक्ष वाढत राहतो. पण ज्यावेळेला एक छोटासा पक्ष आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नाने कुठल्यातरी एका पक्षाला एखाद्या महानगरपालिकेमध्ये फक्त केवळ 7 नगरसेवकांचा पाठिंबा देतो आणि अक्षरशः राज्यभर त्याची चर्चा होते. ही हास्यास्पद गोष्ट आहे. देशामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये उलटफेर झाला त्याच्यावरती चर्चा होत नाही. राज्याच्या राजकारणामध्ये अक्षरशः 2 पक्ष तुटून ज्यावेळेला एक दुसऱ्या पक्षांबरोबर जातात, त्यावेळेला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती चर्चा व्हायला पाहिजे तर त्या प्रकारच्या चर्चा होत नाही, टीका-टिप्पणी होत नाही. त्यावेळेला डिफेंड करणारे म्हणजे त्यांची बाजू घेऊन लढणारे लोकं भरपूर असतात. आज जे विरोधात बोलत आहेत, तेच त्यावेळेला बाजू घेऊन बोलत होते. तर सांगायचा मुद्दा हाच, की ज्या प्रमुख पिढ्यांना, की तुम्ही ज्या छोट्या पक्षांच्या मागे हात देऊन लागता, तर तुलनेने तुम्हाला उद्या भविष्यामध्ये त्या पक्षांवरती टीका-टिप्पणी न करता तुम्हाला सत्तेतला पक्ष म्हणजे आता जे सत्तेमध्ये आहेत ते पक्ष, त्यांना कुठेतरी बोललं पाहिजे. त्यांना विचारलं गेलं पाहिजे, की तुम्ही अशा प्रकारची जी सत्ता स्थापन केला आहात, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? प्रकारे राज ठाकरे यांच्या पक्षाने ज्यावेळेला शिंदेंना पाठिंबा दिला एखाद्या महानगरपालिकेमध्ये, त्यावरती ज्यावेळेला प्रमुख मीडिया आणि इतर लोकं त्यांना ट्रोल करतात किंवा त्यांच्यावरती आक्षेपार्ह ट्वीट्स सोशल मीडियावरती व्यक्त होतात. परंतु हे मोठे राजकीय पक्ष ज्यांची मोठी ताकद राज्यामध्ये असताना त्यावेळेला हे लोकं वेगळ्या विचारसरणीबरोबर जातात. त्यावेळेला आपण कुठे असतो? आपण सोशल मीडियावरती का व्यक्त होत नाही? किंवा प्रमुख मीडिया का व्यक्त होत नाही? प्रमुख मीडिया यावरती आवाज का उठवत नाही? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर माझं म्हणणं पटत असेल, तुम्हाला विश्लेषण आवडत असेल, तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.